नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंट्स पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट्स प्रिपेअर कसं करायचं ते बघितलं. त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याला कुठले आयटम्स कसे पोस्ट होतात ते पण आपण बघितलं आणि ट्रेडिंगमधून ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कसा येतो हे पण बघितलं. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघणार आहे ॲडजस्टमेंट्स. कुठलाही फायनल अकाउंट्सचा प्रॉब्लेम घेतला तर त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असतो आणि ट्रायल बॅलन्स दिल्यानंतर त्याच्याखाली आपल्याला एक 5 ते 6 ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. हे ॲडजस्टमेंट्स कशाप्रकारे त्याचे 2 इफेक्ट्स होतात ह्याचा काही पार्ट आपण खरं 11वी फायनल अकाउंट्समध्ये बघितलेलं आहे, तरी देखील आपण हे इफेक्ट्स इथे बघणार आहे. आता तुम्हाला जे टेक्स्टबुकमध्ये ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत तर त्याचं मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बायफर्केशन केलेलं आहे, ते तुम्हाला इथे करताना लक्षात येईल. ओके, तर सगळ्यात पहिली जी कॉमन ॲडजस्टमेंट आहे ती म्हणजे कुठली तर क्लोजिंग स्टॉक. हे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स बहुतेक सगळ्यांनाच आता पाठ पण झालेले असतील. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आपण ट्रेडिंग अकाउंटचा स्पेसिमेन फॉर्मॅट जो काही शिकलेलो आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्सची जी काही आउटवर्ड मुवमेंट आहे किंवा जे काही बॅलन्स आहे ते आपण लिहितो. त्यामुळे पहिला इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जातो क्लोजिंग स्टॉक म्हणजे स्टॉक ऑफ गुड्स. ही आपली ॲसेट आहे, ती ॲसेट असल्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातो. हा इफेक्ट आपण ऑलरेडी 11वीमध्ये बघितलेला आहे. सेकंड जो पार्ट आहे तो आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे काय? एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. एखादा खर्च आपण करायला पाहिजे होता पण केला नाही, मग तो खर्च करायला पाहिजे होता आणि केलेला नाही म्हणजे तो करंट इयरशी या फायनान्शियल इयरशी रिलेटेड असल्यामुळे तो रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्समध्ये काय होतो? ॲड होतो. ॲड इन रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स. आणि कुठलाही आउटस्टँडिंग एक्सपेन्स हा आपली लायबिलिटी झाली म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ओके, ही ॲडजस्टमेंट पण 11th झालेली आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस. एखादा एक्सपेन्स आपण ॲडव्हान्समध्ये पेड केलं आहे, म्हणजे ह्या वर्षीचा इन्शुरन्स 2000 रुपीज आहे पण आपण सपोज नेक्स्ट इयरचा 1000 इन्शुरन्स याच वर्षी पेड केला आहे. म्हणजे सपोज आपण 3000 रुपीज इन्शुरन्स पेड केलेला आहे, त्यातला 1000 नेक्स्ट इयरशी रिलेटेड आहे. तो नेक्स्ट इयरशी रिलेटेड असल्यामुळे तो ह्या वर्षीच्या म्हणजे टोटल जो काही एक्सपेंडिचर आपण पेड केलं आहे त्याच्यातून सबट्रॅक्ट करायला पाहिजे. म्हणून पहिला इफेक्ट डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स. समजा 3000 रुपये इन्शुरन्स पेड केला आहे, त्यातला 1000 नेक्स्ट इयरचा आहे, तर तो 1000 रुपये आपण सबट्रॅक्ट करायचा. आणि कुठलाही एक्सपेन्स ॲडव्हान्समध्ये पेड केला असेल तर ती आपली ॲसेट असते म्हणून बॅलन्स शीट ॲसेट्स आहे. आउटस्टँडिंग इन्कम. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? तर इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड. म्हणजे आपल्याला कमिशन मिळायला हवं होतं पण मिळालं नाही, आपल्याला इंटरेस्ट मिळायला हवं होतं पण मिळालं नाही. बरोबर आहे, त्याला म्हणतात इन्कम ड्यू किंवा आउटस्टँडिंग इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल. आता तो इन्कम ह्या वर्षीशी रिलेटेड आहे पण तो आपल्याला मिळाला नाही आहे, म्हणून जो काही इन्कम आउटस्टँडिंग आहे तो आपल्याला ॲड करायला लागेल इन्कममध्ये. आणि कुठलाही आउटस्टँडिंग इन्कम ही आपली ॲसेट आहे, तेवढी अमाऊंट रिसिवेबल आहे, त्यामुळे बॅलन्स शीट ॲसेट्स आहे. नेक्स्ट इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे आपण एखादा इन्कम ॲडव्हान्समध्ये घेतला असेल. ओके, म्हणजे आपण कोणाला तरी जागा रेंटवर दिलेली आहे आणि त्या व्यक्तीचं पुढच्या 2 महिन्यांचं 3 महिन्यांचं रेंट आपण ॲडव्हान्समध्ये घेतलं. म्हणजे द इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज नॉट रिलेटेड टू करंट इयर. ओके, म्हणून आपल्याला काय करायला लागेल? यावर्षी जी काही अमाऊंट मिळाली त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे? ते डिडक्ट करायचं आहे. डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह इन्कम. ओके, आणि ॲडव्हान्समध्ये एखाद्याकडनं पैसे घेतले असतील, इन्कम असेल, तर ते आपली काय झाली? लायबिलिटी, म्हणून बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. तर हे 4ही ॲडजस्टमेंट्स ज्या होत्या आत्ताच्या बघितलेल्या, आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, आउटस्टँडिंग इन्कम आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, ह्या 4ही ॲडजस्टमेंट आपल्या 11th झाल्यात आणि त्याचे इफेक्ट्स. आता पुढची जी कॉमन ॲडजस्टमेंट असते नेहमी विचारणारी ती म्हणजे असते डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय? डेप्रिसिएशन इज द रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट ड्यू टू इट्स युसेज ऑर वेअर अँड टेअर. एखादी फिक्स्ड ॲसेट वापरल्यामुळे त्याची जी व्हॅल्यू कमी कमी होत जाते त्याला काय म्हणतात? डेप्रिसिएशन. उदाहरणार्थ आपण समजा एखादी गाडी परचेस केली 1,00,000 रुपयांची, 1 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू 1,00,000 राहत नाही, त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन मायनस करून त्याची व्हॅल्यू 85,000, 85,000, 82,000 अशी काहीतरी होते. म्हणजेच डेप्रिसिएशनमुळे ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे पहिला इफेक्ट आहे
डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह ॲसेट. ज्या काही ॲसेटवर डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे त्या ॲसेटमधनं डेप्रिसिएशनची अमाऊंट सबट्रॅक्ट करायची. आणि डेप्रिसिएशन हा बिझनेस लॉस आहे, त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे. ह्या ज्या कॉमन येणाऱ्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्याचा मी एक ग्रुप केला आहे 1 to 6. आता पुढच्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत तर त्या आहे ॲडजस्टमेंट्स रिलेटेड टू डेटर्स. ॲडजस्टमेंट रिलेटेड टू डेटर्स. ओके. आता आपल्याला 11th डेटर्सशी रिलेटेड साधारणतः 3च ॲडजस्टमेंट होत्या. एक होती बॅड डेट्स, त्यानंतर होती रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स, किंवा त्याला आपण शॉर्टमध्ये RBDD म्हणतो किंवा RDD म्हणतो. आणि तिसरी ॲडजस्टमेंट आपल्याला होती रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. ओके. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ॲडजस्टमेंट्स रिलेटेड टू डेटर्स एकूण किती आहेत बघा. एक अनरेकॉर्डेड सेल्स, दुसरी आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, तिसरी ॲडजस्टमेंट आहे बॅड डेट्स, त्यानंतर आहे RBDD किंवा RDD, त्यालाच आपण म्हणतो रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. म्हणजे डेटर्सशी रिलेटेड टोटल ॲडजस्टमेंट्स किती आहेत? 5. आता जर तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेममध्ये ह्या 5ही ॲडजस्टमेंट्स आल्या किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ह्यातल्या 2 ॲडजस्टमेंट आल्या, 3 ॲडजस्टमेंट आल्या, 4 ॲडजस्टमेंट आल्या, तर त्याचा सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर डेटर्सशी रिलेटेड जर ह्या सर्व ॲडजस्टमेंट्स आल्या तर कोणत्या सिक्वेन्सने ह्या ॲडजस्टमेंट्स करायच्यात तोच सिक्वेन्स मी तुम्हाला इथं लिहिलेला आहे. तोच सिक्वेन्स म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला RDDची ॲडजस्टमेंट आहे, बॅड डेटची ॲडजस्टमेंट आहे, अनरेकॉर्डेड सेल्स आहे, तर सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट कोणती करायची? अनरेकॉर्डेड सेल्स. त्यानंतर कोणती ॲडजस्टमेंट करायची? बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. त्यानंतर कोणती ॲडजस्टमेंट करायची? बॅड डेट्स. त्यानंतर कोणती करायची? RBDD किंवा RDD किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. आणि सगळ्यात शेवटी कोणती करायची? रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. म्हणजे तुम्हाला ह्याच सिक्वेन्सनी ॲडजस्टमेंट करायच्यात. ओके. याच्यामध्ये एकच फक्त आहे की अनरेकॉर्डेड सेल्स आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड ह्या दोघांमध्ये तुम्ही एक्सचेंज केलं तरी चालू शकतं, हरकत नाही. म्हणजे आधी बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड केली मग अनरेकॉर्डेड सेल्स केली तर चालेल, पण शक्यतो हा सिक्वेन्स फॉलो केला तर बरं पडेल ह्या दोघांच्या बाबतीत. पुढच्या ॲडजस्टमेंट मात्र ह्याच सिक्वेन्सनी कराव्याच लागतात. जर तुम्ही हा सिक्वेन्स फॉलो केला नाही, म्हणजे तुम्ही RDDची ॲडजस्टमेंट आधी केली मग बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड केली, तर तो प्रॉब्लेम पूर्णपणे चुकला, ती ॲडजस्टमेंट पूर्णपणे चुकणार आहे. आता ह्यातली जी 7th ॲडजस्टमेंट आहे आणि 8th ॲडजस्टमेंट आहे, ह्या दोन्ही ॲडजस्टमेंट आपण 11th फायनल अकाउंट्समध्ये बघितलेल्या नाहीत, त्या इथे नीट समजून घ्या. अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय की कुठले तरी सेल्स तुम्ही केलेले आहेत, ओके, आणि त्याचं तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्डिंग करायचं राहून गेलं आहे, म्हणजे तुम्ही त्याची एंट्रीच केलेली नाही आहे. आता सपोज तुम्ही 1,00,000 रुपयांचे सेल्स केलेले आहेत क्रेडिटवर आणि 10,000 रुपयांचे सेल्स रेकॉर्डच नाही झालेले, क्रेडिट सेल्स. ओके. तर तुमचे ॲक्च्युअल सेल्स किती होणार? 1,00,000 + 10,000. म्हणजे सेल्समध्ये तेवढी फिगर ॲड करायला लागेल. त्यामुळे पहिला इफेक्ट काय बघा, ॲड इन सेल्स. आणि जेवढे तुम्ही सेल्स केलेले आहेत तेवढेच तुमचे डेटर्स वाढणार, कारण तेवढी अमाऊंट त्यांच्याकडनं ॲडिशनल रिसिवेबल आहे. त्यामुळे दुसरा इफेक्ट ॲड इन डेटर्स. ॲड इन सेल्स, ॲड इन डेटर्स, महत्त्वाचा इफेक्ट. त्याच्या पुढची ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. तर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड हा जो पार्ट आहे तो थोडासा मी इथे शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो, कारण बिल्स ऑफ एक्सचेंज हा आपल्याला पूर्णपणे एक सेपरेट टॉपिक नंतर बघायचा आहे. तर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हणजे काय प्रकार असतो की समजा आपण कोणाला तरी गुड्स विकलेले आहेत क्रेडिटवर आणि त्या माणसाने आपल्याला बिल्स रिसिवेबल ॲक्सेप्ट करून दिलं, म्हणजे तो आपल्याला लिगली लिहून देतो की 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर मी तुम्हाला पैसे देणार आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, आपण त्याच्यावर जे बिल्स रिसिवेबल ड्रॉ केलं होतं सर्टन अमाऊंटचं, त्यांनी ते ॲक्सेप्ट करून दिलं. त्या माणसाने ठराविक पिरियडनंतर त्या बिलचे पैसे आपल्याला द्यायला पाहिजे. आता त्या बिलाचे पैसे जर त्यांनी आपल्याला दिले तर आपण त्याला काय म्हणणार, बिल्स रिसिवेबल ऑनर झालं, म्हणजे बिलाचे पैसे मिळाले. त्यांनी ते पैसे दिले नाही तर त्याला म्हणतात बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. ओके. मग बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड झाल्यामुळे काय होतं, त्या माणसाकडून आपल्याला पैसे येणे, म्हणजे तो आपला कोण होता, डेटर. मग आता त्यांनी पैसे दिले नाही तर डेटर्सची अमाऊंट तेवढी वाढते. त्यामुळे पहिला इफेक्ट आहे ॲड इन डेटर्स.
आणि आपल्याकडचे बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाल्यामुळे बिल्स रिसिवेबलमधनं तेवढी अमाऊंट आपल्याला डिडक्ट करायला लागते. सो बिल्स रिसिवेबल डिसऑनरच्या बाबतीत डेटर्स इन्क्रीज होतात आणि बिल्स रिसिवेबल कमी होतात. ओके. पुढचे ॲडजस्टमेंट बॅड डेट्स ही आपण 11th बघितले. बॅड डेट्स हा असा लॉस आहे की डेटर्सकडनं जी अमाऊंट रिकवर होणार नाही त्याला काय म्हणतात, बॅड डेट्स. द अमाऊंट विच कुड नॉट बी रिकवर्ड फ्रॉम डेटर्स इज कॉल्ड ॲज बॅड डेट्स. मग डेटर्सकडनं तेवढी अमाऊंट मिळणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यामधनं सबट्रॅक्ट करा, डिडक्ट फ्रॉम डेटर्स. आणि आपला तो लॉस झाला आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहितो. ओके. हा फॉर्म्युला मी तुम्हाला नंतर समजून सांगतो. पुढचा पार्ट आहे RBDD किंवा RDD. यालाच आपण म्हणतो रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. ह्याच्यामध्ये कसं आहे, बॅड डेट्स हा आपला ॲक्च्युअल लॉस आहे, तेवढे पैसे मिळणारच नाही. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स म्हणजे काय, आपल्याला अशी शंका आहे की काही डेटर्स कदाचित आपले पैसे बुडवतील, कदाचित, म्हणून त्याची जी प्रोव्हिजन करतो त्याला म्हणतात प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स किंवा रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. इफेक्ट सेम आहे, तेवढी अमाऊंट डिडक्ट फ्रॉम डेटर्स करायची, कारण तेवढी अमाऊंट मिळणार नाही अशी आपल्याला शक्यता वाटते. आणि पुन्हा एकदा तो आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अगेन फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजे हे जे दोन पार्ट आहेत बॅड डेट्स आणि RBDD किंवा RDD हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिताना फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. म्हणजे काही डेटर्सकडनं पैसे येताना, पैसे मिळताना आपल्याला जर त्यांना डिस्काउंट द्यावा लागला तर त्याच्यासाठीची प्रोव्हिजन म्हणजे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स आहे. मग आता त्याचे इफेक्ट्स पुन्हा सेम आहे, तेवढे पैसे आपल्याला डेटर्सकडनं कमी मिळणार म्हणून अगेन डिडक्ट फ्रॉम डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण आपला तेवढा लॉस आहे. ओके. तर ह्या ज्या 5 ॲडजस्टमेंट्स आहेत, अनरेकॉर्डेड सेल्स, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, बॅड डेट्स, RDD आणि रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, ह्यापैकी साधारणतः 2 किंवा 3 ॲडजस्टमेंट्स तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बऱ्याच वेळा विचारतात. की पॉईंट याच्यामध्ये. ओके. आता ह्या झाल्या पहिल्या 11 ॲडजस्टमेंट्स. उरलेल्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत, अजून 11 ॲडजस्टमेंट्स आपल्याला बघायच्यात, त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं कमेंट नक्की द्या.